नमस्कार श्रोते हो, कथारंग बाय सानिका या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. या चॅनलला तुम्ही देत असलेल्या उत्कृष्ट प्रतिसादाबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे सुद्धा धन्यवाद आणि जे या चॅनलवर फक्त स्टोरी ऐकतात पण सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. कारण मी तुम्हाला आता एक रेशो दाखवते. या रेशोमध्ये ज्यांनी सबस्क्राईब केलंय त्यांच्याकडनं तर वॉच टाइम मिळाला आहे, पण ज्यांनी नाही केले त्यांच्याकडनं जास्त वॉच टाइम मिळाले. म्हणजे या चॅनलवर फक्त कथा ऐकतायत पण सबस्क्राईब मात्र करत नाहीये. हे करणं हे तुमच्या मनावर असतं. रसिक हो, पण मी नक्कीच असे चांगले प्रयत्न करीन की तुम्हाला सबस्क्राईब करावंच लागेल. त्यासाठी मी खूप मेहनत घेईन आणि त्या मेहनतीतनं नक्कीच आपल्या चॅनलवर चांगले श्रोते जमा होतील. कारण जबरदस्ती करून केलेलं कुठलंच काम चांगलं नसतं. असो, आज मी तुम्हाला नीलम मानगावे यांच्या गोकुळात राधा उपाशी या कथासंग्रहातनं एचं काय झालं ही कथा ऐकवणार आहे. आता यातली ए म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला कथा संपूर्ण ऐकली तरच कळेल. त्यामुळे प्लीज संपूर्ण कथा ऐका आणि ही कथा कशी वाटली याबद्दल नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. चला, तुमचा जास्त वेळ न घेता या कथेला आपण सुरुवात करूया. नीलम मानगावे लिखित एचं काय झालं. एकतर ती तळ्याकडे बघत बसली होती. तिचं कुठंच लक्ष नव्हतं. तळ्याचा हा भाग तिला खूप आवडायचा. इकडे फारशी वर्दळ नसायची. शिवाय या भागात झाडं होती. त्यांची सावली जमिनीवरच काय तळ्यावर सुद्धा पडायची. झाडं जणू तळ्यात पोहायची, पाण्यावर हलायची. काठाच्या आसपास खूप सारी मोठाली दगडही होती. दगडांवर बसून तळ्याच्या पाण्यात रमायला तिला खूप आवडायचं. सकाळच्या वाऱ्याच्या झुळकीबरोबर शहारणारं तळं, दुपारच्या उन्हात आईच्या पुढ्यात पडल्यासारखं शांत पडून असणारं तळं, संध्याकाळच्या सूर्यास्ताच्या सोनेरी प्रकाशात चमचमणारं तळं. बघताना ती स्वतःला विसरायची. तळं जणू तिच्या जगण्याचा एक भागच होता. वेळ मिळेल तेव्हा ती इथे येऊन बसायची. 10-12 वर्षाची ती निरागस पोर निसर्गाचा एक भाग असल्यासारखी तळ्याकाठी रमायची. आता इथे अशीच एका मोठ्या दगडावर बसली होती. वाऱ्याने केस भुरभुरत होते. घातलेल्या वेणीला दाद न देता बाहेर पडले होते. अंगावरचा फ्रॉकही हवा भरल्यासारखा फुगत होता. सवयीनुसार ती त्याला बसवत होती. पण लक्ष तळ्यात, पाण्यात पोहणाऱ्या बदकांकडे. पोहणारी बदकं, त्यांच्या आगेमागे करणारी त्यांची छोटी छोटी पिल्लं आणि पाठीमागे पाण्यावर उठणाऱ्या झिगझॅगी रेषा बघताना तिला गंमत वाटत होती. संध्याकाळची वेळ. झाडांच्या सावल्या पाण्यावर उतरलेल्या. सूर्य मुक्कामाला निघालेला. त्याची जाण्याची घाई. तरी जाता जाता आपले सारे रंग पाण्यावर सोडताना त्याने हात आखडता नव्हता. रंगाची मुक्त उधळण. तिची नजर एकटक पाण्यावर. एवढ्यात, तुझं नाव काय? 14-15 वर्षाच्या एका मुलानं विचारलं. दचकून तिने पाहिलं. तिच्या जवळच्या दगडावर बसलेला एक मुलगा तिच्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात कौतुक, आनंद. तुझं नाव काय? त्याने पुन्हा विचारलं. ए, ती म्हणाली. ए काय? मी तुझं नाव विचारतोय. तो हसला. ए, ती पुन्हा म्हणताच तो आणखीनच जोरात हसला. ए काय? तुला काय त्याच्याशिवाय काही बोलता येत नाही काय? मी तुझं नाव विचारतोय. माझं नाव एच आहे. ए, कसं नाव असेल? त्याला आश्चर्य वाटलं. पण मला माझं नाव एच आहे. सगळी मला ए म्हणूनच बोलवितात. ए, कधी नाव असतं का? तो म्हणाला. संबोधन म्हणून ए वापरतात. म्हणजे बघ, ए ताई, ए आजी, ए दादा, ए काकू, मामी, मावशी, म्हणजे बोलवण्याआधी ए वापरतात. ते नाव कसं काय असू शकेल? पर माझं आहे. तिच्या डोळ्याची धावपळ. आपण तुझं नाव ठेवूया. म्हणजे आजपासून तुझं नाव राणी. म्हणजे गोष्टीतली राणी? तिनं आश्चर्याने विचारलं. म्हणजे एक होता राजा, त्याला होत्या 2 राण्या, एक आवडती एक नावडती, तसली राणी? मग मी आवडती का नावडती? तसं काही नाही, फक्त राणी. तुझं नाव काय?
राजा. म्हणजे मी तुझी राणी? नाही, माझं नाव फक्त राजा आणि तुझं नाव फक्त राणी. राणी? राणी. तिचे डोळे चमकले. आवडलं नाही? आवडलं. मी सगळ्यांना सांगणार आहे माझं नाव राणी. ती उठत म्हणाली, चल जाऊया, अंधार पडायला लागलाय. ती उठून आपल्या वस्तीच्या दिशेने पळायला लागली. ए राणी, त्याने बोलावलं, पण तिला ऐकायलाच आलं नाही. ती गेली. तो गावच्या दिशेने गेला. ए ओठत पुटपुटला आणि हसायला लागला. या एची एक गोष्ट आहे. ए म्हणजे ती मुलगी. ती जन्मली आणि तिची आई वारली. एवढ्या मोठ्या जगात आपण आल्याची वर्दी देत तिने मोठा श्वास घेतला. दवाखान्याच्या भिंती हादरून गेल्या. त्या क्षणी तिच्या आईने आपला जीवघेणा श्वास सोडला. भिंतींनी श्वास रोखला. भिंती पांढऱ्या पडल्या. ना पोरीने आईचा जिवंत स्पर्श अनुभवला, ना आईला पान्हा फुटला. असं का झालं? या प्रश्नाला अनेक उत्तरं होती, पण शेवटी वास्तव मात्र एवढंच उरलं होतं की पोरीने आईला खाल्लं. पोरगी कसली? वैरीनच पोटाला आली, पांढऱ्या पायाची. आता कुणाकुणाची वाट लागणार कुणास ठाऊक. झालं. बापाने तोंड फिरवलं. बापाच्या आईने स्वीकारायचं नाकारलं. शेवटी आईच्या आईनं तिला मुटकुळं आपल्यासोबत नेलं. ते न्यावंच लागलं. पोरीला जन्म दिला. तिनेही पोरीला जन्म दिला आणि गेली सोडून. बसवलं आपल्या डोंबलावर. आजीने सांभाळलं. हो, सांभाळलं. फक्त सांभाळलं. मरू दिलं नाही एवढंच. ना माया, ना ममता, ना प्रेम, ना लळा. नको असलेलं लोढणं वागवावं असं तिला वागवलं. वाढवलं म्हणजे ती वाढली आपोआपच. मातीत पडलेलं बी उगवतं, वाढतं आपोआप. किंवा रस्त्यावरच्या कुत्र्याचं पिल्लूही जगतं. तसंच ती जगली. तिचं बारसं केलं नाही. तिचं नाव ठेवलं नाही. आजी तिला ए पोरी, ही पोरगी म्हणायची. हळूहळू घरातले सगळेच ए पोरीच म्हणायला लागले. दुडदुड चालणारी तिची पावलं घराबाहेर पडली. तिथून तिची पावलं रस्त्यावर फिरू लागली. गावकीतून फेरफटका मारू लागली. आपल्या वस्तीच्या मागे रानावनात, शेतातनं हुंदडू लागली. तळ्याकाठी विसावू लागली. कुणी तिला अडवलं नाही. कुणी तिला विचारलं नाही. कुणी चौकशी फारशी केली नाही. एक मात्र झालं, तिचं नाव एच पडलं. ए. तिलाही त्याचं फारसं काही वाटलं नाही. तिला वाटायचं आपलं नावच ए आहे. ए सगळ्या वस्तीची झाली कामासाठी. ए जरा दुकानातनं चहा पावडर घेऊन ये. ए जरा पोराला घे. कोणी तिच्या कडेवर आपलं लेकरू ठेवायचं. कडेवर भरलेली घागर असावी तशी ती एवढीशी पोर एका बाजूला झुकून कडेवरचं पोर फिरवायची, फिरवून आणायची. ए जरा डेअरीतलं दूध आण. किंवा ए जरा विजेच्या शाळेत डबा देऊन ये जा. ए पळत जाऊन शाळेच्या गेटसमोर उभी राहायची. घंटा झाल्यावर विजा दिसला की त्याला डबा देऊन परत यायची. शाळेची तिची ओळख एवढीच. अवघ्या 10-12 वर्षाची ए घरातली सगळी कामं करायला धावायची. घरातला केर काढायची, भांडी घासायची, मामाच्या पोरांना खेळवायची, शेण काढायची गोठ्यातलं, मामीला स्वयंपाकात मदत करायची, आजीचे पाय चेपायची, तिची दुखरी कंबर रगडायची, दुकानातलं काय हवं ते आणून द्यायची, बाकी रिकामा वेळ इकडे तिकडे फिरायची. असं तिचं सगळं चाललं होतं. एवढ्याचा जीव रमायला तो वस्तीच्या मागच्या रानावनात, शेतात आणि तळ्याकाठी बसण्यात. तळ्यावरनं पळत पळत येताना आज तिला वेगळंच वाटत होतं. आपल्याला खूप काही महत्वाचं मिळाल्याचा आनंद तिला लपवता येत नव्हता. आजपर्यंत आपल्याला कुणीच असलं काही दिलं नव्हतं. ते राजानं पहिल्याच दिवशी दिलं. ती पळत पळत घरात आली आणि घराच्या उंबऱ्याला धडकलीच. उंबऱ्यात पाय अडकला आणि पडली. डोळं फुटलं की काय? सोप्यातच टीव्ही बघत असलेली आजी ओरडली. अगं लक्ष कुठे आहे तुझं? आजपासून माझं नाव राणी आहे. मला ए नाही म्हणायचं. ए म्हणाली तसं आजी हसली. कुठल्या राजाची राणी बाई तू? राजाची नाही, नुसती राणी. दुसऱ्या दिवशी ए तळ्यावर गेली. दगडावर बसली. अगदी रोजच्या सारखीच, पण आज लक्ष तळ्याच्या पाण्यात रमत नव्हतं. ती राजाची वाट पाहायला लागली आणि राजा आलाच.
तिला आनंद झाला. राजाच्या खांद्याला अडकवलेली शाळेची बॅग बघून तिने विचारलं, शाळेत नाही इकडेच आलास? होय. तुझं दप्तर कुठं आहे? कसलं दप्तर? शाळेची पिशवी ग. तू पण शाळेतूनच आलीस ना? मी शाळेत जात नाही. काय? राजाला आश्चर्य वाटलं. शाळेला जात नाहीस का? मग काय करते दिवसभर? घरातली कामं करते. अगं पण शाळेत जायला पाहिजे. कशापायी? कशापायी जायला पाहिजे शाळेला? शिकायला. कशापायी शिकायचं? कशापायी कशापायी? त्याला काही सांगता तरी येईना तरी तो म्हणाला, लिहिता वाचता येण्यासाठी. म्हणजे? हिला कसं सांगायचं आता, त्याला समजेना. त्याने मग आपल्या शाळेच्या बॅगेतनं वही काढली, पेन काढलं, वहीवर एक वाक्य लिहिलं आणि म्हणाला, वाच. हे काय आहे? मला नाही वाचायला येत, तूच सांग. ती म्हणताच तो म्हणाला, मी दाखवू वाचून? दाखव. त्याने ते वाचून दाखवलं. तू फार छान आहेस. ती हसायलाच लागली. आता हसायला काय झालं? तू फार छान आहेस हे तोंडाने सांगायचं, ते लिहायला कशाला पाहिजे? तो हसला, ती पण हसायला लागली. कितीतरी उशीर दोघं हसत राहिली. आता मी सांगू ते वाच. वाचशील? ती म्हणताच त्याने आपली मान हलवली. म्हणाला, सांग, काय वाचू? पुढं दिसतंय ते तळं वाच. पुढं तळं आहे पण लिहिलेलं काहीच नाही, मग वाचणार काय? म्हणजे तुला फक्त लिहिलेलं तेवढंच वाचायला येतंय? होय, मला तेच शिकवलंय. पण मला न बिन लिहिल्याचं वाचायला येतंय. मग दाखव वाचून. तळ्याकडे एकटक बघत ती वाचल्यासारखी म्हणाली, हे तळं बघावं तर एकच आहे, पण सकाळी वेगळं दिसतंय, दुपारी वेगळं आणि संध्याकाळला तर तिसरंच. गायरं, म्हसरं, बैल, डुकरं, बदकं, माणसं सगळी तळं आपल्या बापाचं असल्यासारखी घाण करतात. बाया कापडं धुत्यात. माझी मामी तर मला बाळाची हगलेली मुतलेली धुपटी धुवून आणायला सांगते. तवा तळं रडतंय रे ढसाढसा, पण मला काय बी करता येत नाही. रडून रडून तळ्याचं पाणी वाढलंय. कवा बी आटत नाही. तळं कुणाला येऊन नग म्हणत नाही का कुणाला बुडवून मारत नाही. गावची घाण पोटात घेऊन बी तळं कुणावरही चिडत नाही. राजा ऐकत राहिला वेड्यासारखा. हे तर आपल्या कुठल्याच पुस्तकात लिहिलेलं नाहीये, तरी हिला वाचता येतंय. कल्पनेने वाचते ती. त्याला काय बोलावं सुचेना. त्याने खिशातला मोबाईल काढला. तिचं बोलणं रेकॉर्ड करून घ्यावं म्हणून तशी ती थांबली. काय करतोयस? तुझा फोटो काढतोय. काढ काढ. ती हसली, म्हणाली, माझ्या मामाकडे मोबाईल आहे, माझ्या आज्याकडे बी आहे, पण माझा कधी कोणी फोटो काढला नाही. एका कोपऱ्यावरच्या पानपट्टीवाल्याच्या गण्यानं फोटो काढला तर मामाने त्याची थोबाडीत मारली. पण तू फोटो काढल्याने मी कुणाला काय सांगणार नाही, भिवू नको. मला काढलेला फोटो दाखव आणि लागलीत पुसून टाक, म्हणजे कुणालाच कळणार नाही. त्याने तिचे खूप फोटो काढले, तिला दाखवले. तसे तिचे डोळे मोठे चमकले. म्हणाली, टीव्हीतल्या पोरीवाणी आलेत की फोटो? टीव्ही मधल्या मुलींपेक्षा तू छान आहेस. तिला खूप आनंद झाला. असं तर एवढ्या वर्षात कुणी तिला छान म्हटलं नव्हतं. दोघं एकमेकांना भेटायला लागले, बोलायला लागले, खेळायला लागले, पतंग उडवायला लागले. तो शाळा सुटायची वाट बघायला लागला. ती तर त्याच्या आधीच येऊन बसायला लागली. दोघांची छान गट्टी जमली. एकदा त्याने विचारलं, तुला पाऊस आवडतो? हे काय विचारणं झालं? ती म्हणाली, पाऊस कुणाला आवडत नाही. चिमण्या, कावळं, झाडं, झुडपं सगळ्यांना आवडतो पाऊस. झाडं त्याला कुशीत घेतात. कावळं चिमण्या आपल्या पक्क्यावर झेलतात. मोर नाचायला लागतो. माती तर घमघमून उठतीया. पावसाचा जोर वाढला तर ओढे बडवायला लागतात. आन नद्या तर फुगतात गरबारबाईवानी. आबाळातली ईजबाई दिवा दावतीया. ढग बाबा ढोल वाजवितात. सगळा गाव चित्ता होतो या. आणि तू? त्याने मध्येच विचारला. मी आता पावसात पाऊसच होते या. पाऊस आल्यासारखी हात पसरून ती स्वतःभोवती फिरायला लागली. वेड्यासारखी तो पाहतच राहिला. किती काय काय समजतं हिला.
त्याच्या मनात आलं. शाळेत असती तर सगळ्यांचीच बोलती बंद केली असती हिने. त्यांच्या मैत्रीला नाव नव्हतं, ना शरीराची ओढ, ना वासना. ना ती मुलगी होती ना तो मुलगा होता. दोन फुलांनी एकत्र यावं आणि दोन पानांनी एकमेकाशी लपटावं. तळ्यातल्या माशांनी एकमेकांना घासून जावं किंवा पाण्यात पाणी मिसळून जावं किंवा धुळीच्या कणांनी एकमेकांभोवती फेर धरावा. एवढं साधं सरळ निष्पाप निष्कपट त्यांचं भेटणं होतं. पण लोकांनी त्याला वेगळाच रंग दिला. वेगळंच नव्हतं त्यांच्यामध्ये पाहिलं. त्यांच्या निरागसपणात विष कालवलं. एकदा एक नाजूक छोटंसं फुलपाखरू तिनं आपल्या तळहातावर घेतलं. म्हणाली, राजा बघ, किती देखणं आहे फुलपाखरू. बघ बघ. हा, पण हात नको लावू. लय हलक्या बोटांनी धरावं लागतंय, नाहीतर लागलीच मरतंय ते. मग त्याने तिचा हात हळूच आपल्या हातात घेतला. तिचा हात खरभरीत, त्याचा हात साईसारखा मऊशार. देहभान विसरून दोघं फुलपाखरू बघत होते. श्वासांचा सुद्धा आवाज ऐकू यावा एवढी शांतता. नजर फुलपाखरांवर आणि हातात हात, एवढी तल्लीनता की या जगाशी आता या क्षणी त्यांचा काहीही संबंध नव्हता. त्यांचं एक वेगळंच विश्व होतं, त्यांच्यापुरतंच. दोघांचीही मनं फुलपाखरासारखी जोडून घेतली होती. फुलपाखरू निर्धास्त, भयमुक्त होतं. जगातल्या कुणाचीच त्याला आता भीती नव्हती. तळहातावर फुलपाखरू आणि हाताखाली राजाचा कोमल मऊ मुलायम तळव्याचा स्पर्श, दोन्ही अनुभवताना एची जणू समाधी लागली. सगळा स्पर्श आतपर्यंत झिरपत होता. तर राजाच्या मखमली तळव्यावर तिचा ओबडधोबड रापलेला हात. राजाच्या मनात क्षणभर चमकून गेलं. एवढे ओबडधोबड हात असणाऱ्या राणीचं मन एवढं कोमल कसं? किती हळुवारपणे तिने हातावर फुलपाखरू बसवून घेतलंय. दोघं शांत, स्तब्ध, स्थिर. तसं फुलपाखरूही शांत, स्थिर. तिघांचा जीव जणू एक झाला होता. फुलपाखरालाही तिच्या तळहाताचा खरबरीत स्पर्श आवडला होता की काय कुणास ठाऊक. स्पर्शापेक्षा भावना महत्वाची असावी त्याच्यासाठी. विश्वास महत्वाचा असावा. जणू वाऱ्याने श्वास रोखून धरला होता. झाड स्तब्ध, एकही पान हलत नव्हतं झाडाचं. आणि एवढ्यात आरडाओरडा करत, कसल्या कसल्या घोषणा देत तरुण मुलांची एक झुंड त्यांच्या बाजूने आली. एखादी वावटळ यावी तशी ती झुंड त्यांच्या भोवती जमली. त्यांना काही समजायच्या आतच त्यातल्या काही दांडग्या तरुण पोरांनी दोघांना बकोटीला धरून वेगळं केलं. दोघं धडपडली, घाबरली, एवढी की ओरडाचं भानही त्यांना राहिलं नाही. काय होतं हे समजलंच नाही. काय चाळ लावल्यात र भोसरीच्यानं, एकटा म्हणाला. एला हिसडून दुसरा म्हणाला, झिप रे, वटाराचं दूध अजून सुकलं नाही की काय? आईने पाजल्यालं आणि ह्या वयात ही थेरं करायला लागलीच वय. दोन कानाखाली लाव तिच्या म्हणजे कळल, तिसरा तिरस्काराने म्हणाला. आणि त्यानं राजाच्या गुडघ्यावर आपला एक गुडघा मारला. राजा कळवळून आई ग करत खाली वाकला. तसा पाठीमागच्याने त्याच्या डुमण्यावर लात मारली. अजून मिसरूड फुटलं नाहीत की रे भडव्या, आणि पोरगी खेळवतोच बाय. खाली पडणाऱ्या राजाला पुढच्यानं वरच्या वर सावरलं आणि तोंडावर बुक्क्या मारला. तोंडातून रक्त आलं तसा तो म्हणाला, पुन्हा कुठल्या पोरीबरोबर दिसला असता हाडं खिळखिळी करून टाकीन, समजलं काय? आता नीट घरला जायचं, हुकुमी आवाज आला. चला र बघूया. आणि किती सापडतात घुटरगू करणारी पोरं. आणखी एक टिंगल करणारा आवाज गुरगुरला. भडवी व्हॅलेंटाईन डे साजरी करतात. गोळ्या घालायला पाहिजे त्याच्या कुळबुडव्यांना, नाही ते थेरं करायला लागतात. झुंड निघून गेली. जणू पुढची दहीहंडी त्यांना फोडायची होती. आपली संस्कृती जपायची होती. एने पाहिलं, राजा लंगडत लंगडत पळत चालला होता. फुलपाखरू कुठे गेलं? तिच्या मनात आलं आणि मनानच सांगितलं, गेलं असं लोडून. जाणाऱ्या राजाकडे पाहत तिने गालावरची आसवं पुसली. घरी जाण्यासाठी तिने फ्रॉक झाडला, तर हाताला काही चिकटल्यासारखं वाटलं. तिने पाहिलं तर चिरडून गेलेलं फुलपाखरू फ्रॉकला चिकटलेलं. एक पंख आणि कणभर ओला लगदा. दुसऱ्या पंखाचा पत्ता नव्हता. आता मात्र तिला हुंदके आवरता येत नव्हते. कुणाच्या तरी गळ्यात पडून रडावं वाटत होतं. पण तिच्या आयुष्यात अशी व्यक्तीच नव्हती
जिला मिठी मारावी आणि मोकळं होऊन जावं. कुठे शेण खाया गेलतीस? घरात आल्या आल्या आजीने कान पिरगळला आणि पाठीवर धपाटा घातला. ही थेरं चालतात होय तुझी, म्हणून पळतीस तळ्याकडं? कुणासंग बसली होतीस? अगं बोल की, आता का दात खिळी बसलीये? आजीने आणखी एक घुमका घातला पाठीत. ऐक ऐक, आय गेली मसनात. एच्या रडण्याकडे दुर्लक्ष करून ती म्हणाली, तुला बी का नेली नाही संग कुणास ठाऊक. आमच्या गळ्याला फास. कशी सांभाळते ग तुला, कशी सांभाळते. लोक तोंडात शेण घालतील की आमच्या. ते काय नाही, उद्यापासून घराबाहेर पाऊल टाकलं तर बघ जीव घेतो की नाही तुझा. एला आपलं काय चुकलं? आपण काय केलं? आजी का मारतेय? तळ्यावर येऊन त्या माणसाने का मारलं? काहीच समजत नव्हतं. रडून रडून ती झोपली. तिला कुणी पोटाशीही धरलं नाही, कुणी जेवही म्हटलं नाही. ना मामानं, ना मामीनं, ना आजानं. एवढं एकटं तिला कधीच वाटलं नव्हतं. त्यानंतर तिचं बाहेर जाणं बंदच झालं. काय रे राजा, रक्त केवढं येतंय? कुठे पडलास की ऍक्सिडेंट झाला? काय झालं? रक्ताळलेल्या राजाला दारात पाहून राजाची आई घाबरली. 2 पावलं पळत जाऊन तिने आपल्या मिठीत त्याला घेतलं. राजाचं शरीर थरथरत होतं, चेहरा भयभीत झालेला. काय झालं रे? त्याला आणून तिने सोफ्यावर बसवलं. त्याच्याजवळ बसून तिने विचारलं, सांग ना काय झालं? मारलं त्या लोकांनी. राजाने हुंदका दिला. मारलं? कोण? का? कशासाठी? तू काय केलंस? अगं अगं, त्याला आधी शांत होऊ दे. किती प्रश्न विचारतेस? आधी त्याला प्यायला पाणी आण बघू. एका हाताने टीपॉय पुढे ओढून दुसऱ्या हातातला प्रथमोपचाराची पेटी त्यांनी टीपॉयवर ठेवली. डेटॉलच्या गोळ्यांनी जखम साफ केली. फार नाही लागलं, काळजी करू नको. राजाने बोलण्याचा प्रयत्न केला तर दातातून रक्त येत होतं. अरे बापरे, दात पडला इथला. याला मी डॉक्टरकडे नेतोय ग. बायकोला सांगून राजाला उचलून त्यांनी त्याला गाडीवर बसून दाताच्या डॉक्टरकडे नेलं. त्यांचा एकंदरीत अवतार पाहून डॉक्टर म्हणाले, काय झालं? कुणी मारलं की काय तोंडावर? कुणीतरी मारलंय, राजाचे वडील म्हणतात. म्हणजे ही पोलीस केस आहे, पोलिसांना कळवलं पाहिजे, डॉक्टर म्हणाले. नंतर काही राडा नको व्हायला. डॉक्टर, तसं काही नाही होणार. आधी तुम्ही याच्या जबड्यात येणारं रक्त थांबवा, मग पुढचं बघू. पडलेल्या दाताच्या ठिकाणी डॉक्टरांनी औषधाचा बोळा ठेवला. इंजेक्शन दिलं, औषधं लिहून दिली. म्हणाले, जास्त बोलू देऊ नका, काही खायलाही देऊ नका. 2 तासांनी काही पातळ द्या प्यायला. हवं तर आईस्क्रीम द्या खायला. आणि हो, पोलिसांना कळवा बरं का. का मी कळवू आत्ता? नको नको, राजाचे बाबा म्हणाले. प्लीज नको आत्ता सांगायला. एक तर तो घाबरलाय, पुन्हा त्याला बोलायचं नाहीये. याच्याकडनं नीट समजल्यावर बघतो मी काय करायचं ते. दुसऱ्या दिवशी राजाच्या बाबांनी त्याला विचारलं, हां आता सांग सगळं. कुणी मारलं तुला? त्या घोळक्यातल्या माणसांनी. का मारलं? घाबरून त्याच्या आईने विचारलं. तू काय केलंस? मी काही नाही केलं. तरी मारलं? हो मारलं, खूप मारलं. कोण माथेफिरू होते का ते? बाबा रागाने म्हणाले. आता पोरांनी टार्गेट केले की काय? मोकळा श्वास घ्यायलाही बंदी आहे की काय? हरामखोर, मस्तवाल चाले. एक मिनिट थांबा. त्यांना थांबून राजाच्या आईनं राजाला विचारलं, तुला मारलं तेव्हा तू कुठे होतास? मी तळ्यावरच्या दगडावर बसलो होतो. तळ्यावरच्या दगडावर? तिथे काय करत होतास? तिने आश्चर्याने विचारलं. तुझ्यावर आणखी कोण होतं? राणी. राणी? आई ओरडलीच. ही कोण राणी? तुझ्या शाळेतली की वर्गातली? नाही, तळ्याजवळच्या वस्तीतली. शी. आई एकदम शिसारी आल्यासारखी म्हणाली. त्या वस्तीतल्या पोरीसोबत होतास तू? फार चांगली आहे आई ती आई. डोकं तुझं. कुणाची आहे ती? मला नाही माहिती. तिचं नाव ए आहे. ए नाव? आता तू राणी म्हणालास. मी तिचं नाव राणी ठेवलंय. बाई ग, एवढा मोठा झालास तू? तिनं आपल्या कपाळावर हात मारून घेतला. पण मला नाही समजत, त्या लोकांनी मारलं का? बाबांनी विचारलं.
मला सांग, मारताना काय म्हणत होते ते? काही समजायच्या आतच आल्याबरोबर त्यांनी आम्हाला दोघांना बडवायला सुरुवात केली. लाथाबुक्क्या घातल्या, मारलं, शिव्या सुद्धा देत होते. आम्ही एवढे घाबरलो की आम्हाला काही समजलंच नाही. मारल्यानंतर जाताना म्हणाले ते, पुन्हा दिसलं दोघं तर खून करीन एकेकाचा, गोळ्या घालीन, असं ते म्हणाले. आणि काय म्हणाले? व्हॅलेंटाईन डे बद्दल बडबडत होते. अच्छा, म्हणजे संस्कृती रक्षकवाले होते ते, बाबा म्हणाले. प्रेमाला विरोध ही त्यांची संस्कृती, दिसेल त्याला बडवणं ही त्यांची संस्कृती, मारणं, झोडपणं, शक्ती प्रदर्शन करून दडपशाही निर्माण करणं ही त्यांची संस्कृती. संस्कृतीच्या नावाखाली हुकुमशाही चालवतायत ते, बाबा चिडलेले होते. बाबांनी एवढं चिडलेलं राजाने कधीच पाहिलं नव्हतं. लोकशाहीची चिंता करतायत हे, आणि म्हणे संस्कृती रक्षक. तुम्ही तुम्ही आधी शांत व्हा. राजाच्या आईनं त्यांना शांत केलं. राजाला ती म्हणाली, ही माणसं फार वाईट, डोक ठेवतात बाबा, सतत टेहळणीवर असतात, संधीची वाटच पाहत असतात. पुन्हा तू त्या राणीला भेटू नको, नाहीतर तुला गोळ्या घालतील ते. घाबरलेल्या राजाच्या आई वडिलांनी राजाचं गावच सोडवलं. पुण्याच्या हॉस्टेलमध्ये ठेवून तिथल्याच शाळेत घातलं. आपल्या परीने त्यांनी प्रश्न सोडवला. हॉस्टेलला सोडून येताना त्यांनी आवर्जून सांगितलं, इथे ते संस्कृती रक्षकवाले आहेतच, तेव्हा पुन्हा असं काही वागू नकोस बाबा, उगाच जीव धोक्यात घालू नकोस. वर्षभरानंतर राजा सुट्टीला आला. सहज म्हणून तळ्यावर गेला. वाटलं होतं राणी भेटेल, पण नाही भेटली. राणीचं काय झालं असेल? जीव गलबलला त्याचा. वस्तीवर जाऊन त्याने एका बाईला राणीबद्दल विचारलं, तर राणी कोण हेच तिला माहीत नव्हतं. त्यानं विचारलं, एचं घर कुठलं, कुठं भेटेल ती? ती कुठली भेटते बाबा आता, ती बाई म्हणाली. एचं लगीन लावलं तिच्या आजीनं. काय? त्याचा विश्वास बसेना. एवढ्या लहान वयात? वय वय लहान होती, पण कुठल्या तरी पोरग्याच्या मागे लागली ती म्हणून तिच्या आजीनं 2 पोरं असलेल्या गड्यासंग लगीन लावलं तिचं. आता कुठे आहे ती? माहित नाही लेकरा, ती म्हणाली. म्हणत्यात यारासंग पळून गेली, कोण म्हणते तिने जीव दिला. कुणास ठाव काय झालं तिचं. तळाकाठी येऊन राजा जोरात ओरडला, ए राणी. शून्य होऊन तो दगडावर बसला. कितीतरी फुलपाखरं अवतीभोवती फिरत होती. त्यातलं एक त्याच्या मनगटावर येऊन बसलं. त्याने ते हळूच आपल्या तळहातावर घेतलं. भरल्या डोळ्यानं तो फुलपाखरू पाहत राहिला. हळूच म्हणाला, ए राणी, बघ ना, फुलपाखरं शोधतायत तुला. रसिक श्रोते हो, मन सुन्न करून टाकणारी ही कथा आज आपण वाचली. किती सुंदर शब्दात लेखिकेने शुद्ध, निखळ, कुठलाही स्वार्थ नसलेली मैत्री याच्यात आपल्याला सांगितली आहे. पण हे सुंदर आणि निष्पाप असणारी मैत्री या बरबटलेल्या जगात कधीच टिकत नाही, हे आपण नेहमी बघितलंय. मलाही जेव्हा मी गोष्ट वाचली तेव्हा मला खूप खूप वाईट वाटलं. आता तुम्ही सांगा, या कथेत तुम्हाला कोणता रंग दिसतोय? चला पुन्हा घेऊन येईन अशीच छानशी कथा. तोपर्यंत नमस्कार.